पुण्यात वाढती गुन्हेगारी हा चिंतेचा विषय बनत चाललेला आहे। एकीकडे दिवसाढवळ्या होणारे खून असतील, दरोडे असतील, या गोष्टी तर आता अगदी सर्वसामान्य झाल्याचं पाहायला मिळतंय। तर दुसरीकडे आपण पाहिलं तर कोयता गँग असेल, चड्डी गँग असेल, यांनी पुण्यामध्ये अड्डा बनवल्याचंच पाहायला मिळतंय। तर आणखी काही घटना समोर आलेल्या आहेत की रात्रीच्या वेळेस वाहनांची तोडफोड केली जाते। काही समाजकंटक जे आहे ते वाहनांची तोडफोड करताना पाहायला मिळतात। त्यामुळे पुण्यामध्ये वाढती गुन्हेगारी पाहता पुण्यातील लोकप्रतिनिधी आणि पोलीस प्रशासन नेमकं काय करतायत असा प्रश्न उपस्थित केला जातोय। काही वाहनांची तोडफोड करण्यात आलेली आहे आणि ही सलग जी तोडफोड आहे ती सलग 2 दिवस झालेली आहे आणि 10 ते 15 वाहनांची तोडफोड करण्यात आलेली आहे। हातावर पोट असणाऱ्या लोकांची जी गोरगरीब आहेत त्यांच्या वाहनांची तोडफोड केली जात असल्यामुळे त्यांची जी वाहनं आहेत त्यांची अवस्था अत्यंत दयनीय केली जाते आणि त्यामुळे नागरिक अतिशय संतप्त झालेले आहेत। त्यांच्यामध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न जो आहे तो काही कंटकांकडून केला जात असल्याचं पाहायला मिळतंय। ह्या ज्या वाहनांची तोडफोड झालेली आहे 10 ते 15 त्याच्यामध्ये मालवाहतूक करणाऱ्या टेम्पोचा समावेश आहे, रिक्षा आहे, दुचाकी आहे, चारचाकी आहेत, या वाहनांचा समावेश जो आहे तो या तोडफोड केलेल्या वाहनांमध्ये आहे। त्यामुळे नेमकं काय घडतंय पुण्यात असाही प्रश्न आता उपस्थित होतोय। ही जी काही टोळी आहे म्हणजे 4-5 टोळक्यांची पोरांची जी एक टोळी आहे ती हातात रॉड आणि कोयता घेऊन येते। रात्रीच्या वेळेस ही टोळी येते आणि जी रस्त्याच्या कडेला जी वाहनं उभी असतात त्यांची तोडफोड करते असं तिकडच्या काही जे नागरिक आहेत त्यांनी सांगितलेलं आहे। त्यांनी असाही प्रश्न उपस्थित केलाय की जर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांची जर अशा प्रकारे तोडफोड होत असेल तर आम्ही वाहनं नेमकी लावायची कुठे, आम्ही कुठे आमच्या गाड्या पार्क करायचा, असा संतप्त सवाल जो आहे तो देखील नागरिकांकडून उपस्थित केला जातोय। आपण पाहिलं तर जे नागरिक आहेत त्यांचं असंही म्हणणं आहे की दिवसाढवळ्या रात्रीच्या वेळेला जर अशा सगळ्या घटना घडत असतील तर नेमकं आम्ही दाद मागायची कोणाकडे, असाही प्रश्न उपस्थित केला जातोय। त्यामुळेच या भागातील जे पोलीस प्रशासन आहे, लोकप्रतिनिधी आहेत ते नेमके आहेत कुठे, हा प्रश्न उपस्थित केला जातोय। पोलिसांच्या ढिसाळ कारभारामुळे कुठेतरी या गोष्टी वाढत असल्याचं पाहायला मिळतंय। तसंच नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी या गोष्टी घडवल्या जात आहेत असंही म्हटलं जातंय। आपण जर का ज्या पर्वती भागामध्ये या गोष्टी घडतायत, पर्वती परिसरामध्ये या गोष्टी घडतायत, तिथल्या लोकप्रतिनिधींविषयी जाणून घेतलं तर त्या राज्यात मंत्री आहेत आणि राज्यात मंत्री असणाऱ्यांच्या जर का त्यांचा जो मतदारसंघ आहे तिथे जर का अशा गोष्टी घडत असतील तर त्या नेमक्या आहेत कुठे, त्यांचं लक्ष आहे की नाही त्यांच्या मतदारसंघात, असा प्रश्न उपस्थित केला जातोय। राज्यमंत्री माधुरी मिसाळ या त्या मतदारसंघातील लोकप्रतिनिधी आहेत। सलग 4थ्यांदा त्या तिकडून निवडून आल्यात आणि त्यामुळे त्यांना मंत्रिपदही देण्यात आलेलं आहे। परंतु त्यांच्या परिसरात अशा घटना घडत असताना म्हणजे एक माधुरी मिसाळ यांचा जो मतदारसंघ आहे तसंच पुण्यातील मध्यवर्ती जे ठिकाण आहे तिथे या घटना वारंवार घडताना पाहायला मिळतात। त्यामुळे पोलीस प्रशासन आणि लोकप्रतिनिधी नेमकं काय करतायत असा प्रश्न उपस्थित केला जातोय। आपण जर का त्या मतदारसंघाबद्दल जाणून घेतलं किंवा ओव्हरऑल पुण्यामध्ये जेवढे काही लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याबद्दल जाणून घेतलं तर माधुरी मिसाळ या सलग 4थ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्यामुळे त्यांना राज्यामध्ये राज्यमंत्री पद देखील देण्यात आलेलं आहे। तसंच त्या प्रभागातील जे खासदार आहेत मुरलीधर मोहोळ ते देखील केंद्रामध्ये मंत्री आहेत। तसंच जो जिल्हा आहे त्याचे माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे त्यांच्या बाजूच्याच मतदारसंघाचे आमदार आहेत, तसंच मंत्री देखील आहेत आणि त्यामुळे एवढी मोठी नावं जर तिथले लोकप्रतिनिधी म्हणून जर का समोर येत असतील तर मग त्यांचा या मतदारसंघामध्ये लक्ष आहे की नाही, तेथील नागरिक कोणत्या अवस्थेत आहेत, त्यांना कोणते प्रश्न भेडसावत आहेत हे तरी त्यांना विचारले जात आहेत की नाहीत, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत। आपण पाहिलं तर हा जो काही मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये लोकप्रतिनिधी तर आहेत परंतु त्या मतदारसंघाच्या काहीच अंतरावर पोलीस स्टेशन देखील आहे। त्यामुळे पोलिसांचा यावर वचक आहे की नाही, पोलीस त्यांचा कारभार, त्यांचं जे काम आहे ते व्यवस्थित चोखपणे पार पाडतायत की नाही, यावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। आपण जर का थोडक्यात पाहिलं तर हे सगळे लोकप्रतिनिधी जरी असले तरी सुद्धा या घटना वारंवार घडतायत। त्यांचा ताफा जो आहे नेत्यांचा, खासदारांचा, तो याच रस्त्यांवरून जात असतो। परंतु ज्या वस्तीतून त्यांच्या गाड्या जातात त्या वस्तीतील लोकांना कोणते प्रश्न भेडसावत आहेत त्यांचा साधा प्रश्न देखील विचारण्याचा म्हणजे तुम्ही काय समस्या तुम्हाला भेडसावतायत हे सुद्धा विचारण्याची जी कष्ट आहेत ते कुठेतरी लोकप्रतिनिधी घेत नसल्याचं पाहायला मिळतंय। तसंच पोलीस स्टेशनच्या संदर्भातही, पोलीस प्रशासनाच्या संदर्भात देखील तसेच प्रश्न जे आहेत ते उपस्थित केले जात आहेत। आपण जर का पाहिलं तर विशेष म्हणजे जे
पोलीस पुण्याचे जे आयुक्त आहेत अमितेश कुमार यांनी मंगळवारीच COP24 उपक्रम घोषित केलेला होता, जाहीर केलेला होता आणि त्यामध्ये 24 तासांच्या आतमध्येच पुन्हा हा असा प्रकार घडल्यामुळे जो पोलीस प्रशासनाचा कारभार आहे तो उघडा पडला असल्याचं आपण सर्वांनीच पाहिलेलं आहे आणि त्यामुळेच हे जे काही कारभार सुरू आहेत म्हणजे जे स्टार घेऊन मिरवणारे जे पोलीस आहेत, स्वतःच्या वर्दीवर स्टार मिरवणारे पोलीस असतील किंवा मग 5 स्टार फॅसिलिटीज ज्या नेत्यांना मिळतात त्यांचं नेमकं त्यांच्या मतदारसंघांकडे, त्यांच्या परिसरात घडणाऱ्या गुन्हेगारीवर लक्ष आहे की नाही, वचक आहे की नाही, हे प्रश्न सध्या उपस्थित केले जात आहेत. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका.